आज काय करतेस? आज माझ्या मित्रमैत्रिणींना मी मेथीची भाजी दाखवते, सोपी सगळ्यात अशी, म्हणजे कोणीही करू शकतं अशी भाजी. पहिलं 2 डाव तेल टाकायचे. ओके. कांदा 3 कांदे घेतले हम्म. आणि हे आपले डाव असतात ना, 2 डाव तेल टाकायचं. अच्छा. आणि या जुड्या आता 10ला हवी आहेत महाग, तर अशा मी 30 रुपयाच्या आणलेल्या आहेत. त्या पहिल्या त्याची हे काढायचं, मागचा भाग असतो मातीचा तो काढून टाकायचा, हा. चिरायचा आणि अशा मोठ्या पातेल्यात घ्यायचं, ते पाणी भरून घ्यायचं, त्यात त्या टाकायच्या, म्हणजे आणि असं असं हलवायचं, म्हणजे मग ते माती सगळी खाली बसते. परत 2-3 वेळा काढायच्या आणि ही आपली चाळणी असते मोठे भोकवाली, त्याच्यात ती निथळत ठेवली अर्धा तास. आता भाजीला सुरुवात करायची. कांदा लागतो भरपूर या भाजीला, कारण भाजी छान लागते कांदा जास्त झाला तरी. किती कांदे? मी आता 3 कांदे घेतलेले, त्यातले 2.5 टाकते. थोडा कांदा मला आता आमटीत घालायला हवाय म्हणून तो ठेवलाय. कांदा गुलाबी करायचा. भाजीला पाणी नाही घालायचं अजिबात, नुसती वाफेवर हे करायची, तर पाणी भरपूर सुटतं. शिजवून काय ती एवढीशी होते परत, पण छान लागते तोंडी लावायला म्हणून. आपलं मिरच्या किती घेतल्यात? मिरच्या 3-4 घेतल्या. ह्याच्यातल्या मिरच्या ना खूप छान लागतात, आता परतल्या ना तेलात कांद्याबरोबर, की त्या असं भाकरी बरोबर वगैरे खायला पण छान लागतात. पण यात काय तिखट मिरच्या असतात बघ. या लवंगी मिरच्याच आहे, म्हणूनच त्या 3च टाकल्या, तिखट असतात ना त्या. अच्छा. आणि पोपटी असल्या ना ते 4-5 टाकल्या तरी चालतं, त्या काय एवढ्या तिखट नसतात. या तिखट आहेत ना, म्हणून मी यात 3-4च घेतल्यात. भाजी पण बरीच आहे तशी. कांदा परतून झाला की मीठ टाकायचं चवीपुरतं. कारण ती भाजी चवीनुसार. कमी होते ना, हम्म. मग खारट नको व्हायला, म्हणून मीठ थोडंच टाकायचं. आणि भाजी टाकायची, स्वच्छ धुवून घ्यायची मात्र, हिला भाजीला माती खूप असते. हे किती जुड्या म्हणालीस तू? आता ह्या किती महाग आहेत ना, तर 10 रुपयाच्या 5च येतात. 30 रुपयाचे आणले, आपल्याला काय 4 माणसांना भरपूर होते. दुसरी भाजी पण असतेच ना, नुसती मेथीच नसते, पण भाकरी बरोबर छान लागते ही भाजी. ज्वारीच्या भाकऱ्या करेल मेथीची भाजी. असं ह्या चाळणीत निथळ ठेवल्या ना, ते पाणी सगळं निघून जातं. गॅस काय फास्ट ठेवायचा? नाही, जास्त फास्ट नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा. शिजायला लागते ना ती भाजी. आता ती त्याच्यातच त्याच पाण्यात ती शिजेल. आणि एक भाजीची एक आयडिया आहे, ह्याला पाणी सुटून द्यायचं नाही ना, मग काय करायचं, थोडा वेळ झाला ना, 1-2 मिनिटं झाली, आता ताट ठेवायचं. अच्छा. हे किती वेळ गरम करायची असते? शिजते ही, लवकर शिजते. 10-15 मिनिटात ही भाजी तयार होते. जास्त शिजवायची पण नाही, अगदी मेंढ नाही करायची, थोडी अशी खायला. थोडा वेळ शिजवत ठेवायची. जसं पाणी जमतं ना, ते काढून टाक. हे किती आता आपण 5 मिनिटांनी ताट बोललो. साइड बाय साइड आईची दुसरी भाजी पण चालू आहे. म्हणजे ही कुठली भाजी करतेस? डाळ कोबी. डाळ कोबी. पण ही पण रेसिपी दाखवूयात आपल्या काय म्हणतात ऑडियन्सला. कमेंट करून सांगा आम्हाला जर या भाजीची पण रेसिपी हवी असेल तर. हा, तू असं बोल, आमची आई डाळ कोबी पण छान करते, कोणाला रेसिपी हवी असेल. घाई होईल असं करून. ते किती? आता ही भाजी चांगली सुकत आली आहे,
अजून 5 मिनिटांनी चांगली सुकेल ती. हम्म. पाणी सगळं आटलेलं. कलर मध्ये थोडा चेंज दिसतो. पाणी राहिलं की मग बरी नाही लागत ती सुकलेलीच छान लागते. हम्म. झालं आता काय झाली भाजी. आता किती 5-10 मिनिटं झाली असतील ना? हो 10 मिनिटं झाली. म्हणजे ही भाजी ना आपण म्हणजे जुड्या आपण घेऊ तसं आहे, पण ती मग एवढीच होते, कमीच होते मग ती. पण ते पुरते, बस झाली 4 माणसांना थोडी थोडी, कारण दुसरी भाजी पण असतेच ना सोबतीला. मग त्यामुळे एक भाजी आपली. आणि मेथी तसं थंडीत खाणं चांगलं असतं. मिळत नाही अजून बाजारात, जास्त येत नाहीये. ते माझे ठराविक आहेत बिचाऱ्या भाजीवाल्या, त्यांच्याकडे असतात. ती फक्त थंडीतच असते ना? नाही असते हिरवी पण आता थंडीत ती खावी ना मेथी. पालेभाजी रोज खावी म्हणतात ना, नाही कधी एक तरी आपली जरी कुठली मुळा. आता मुळा आलाय, चवळी आली. झालं, अगदी सुकी करायची. पाणी सुटलं की नाही बरी लागत ती. म्हणजे आता झाली? झालं.